Welcome. Good morning. Today we are going to Basic Science Chemistry, fourth lecture. Last lecture we have studied chapter number first chemical bonding and catalysis. लास्ट लेक्चरमध्ये आपण केमिकल बॉन्डिंग अँड कॅटलायसिस हा चॅप्टर स्टार्ट केला होता. त्यामध्ये आपण बघितलं की व्हॉट इज मीन बाय केमिकल बॉन्ड, टाईप्स ऑफ केमिकल बॉन्ड. तर आज लेक्चरमध्ये आपल्याला सेकंड पॉईंट चालू करायचा आहे, क्रिस्टल लॅटिस अँड युनिट सेल. क्रिस्टल लॅटिस इज 3-dimensional representation of atom and molecule arranged in specific order or pattern. Crystal lattice means 3-dimensional arrangement, ॲटम और मोलिक्यूलची 3-dimensional अरेंजमेंट करून जे स्ट्रक्चर तयार होते त्यालाच क्रिस्टल लॅटिस असे म्हणतात. हे क्रिस्टल लॅटिस कॅन बी डिफाईन ॲज जिओमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ मॅटर सच ॲज ॲटम्स, आयन्स और मोलिक्यूल ॲज पॉईंट इन स्पेस. फर्स्टली जिओमेट्रिकल अरेंजमेंट म्हणजे काय ते माहीत असले पाहिजे. तर जिओमेट्रिकल अरेंजमेंट मीन्स molecular geometry is 3-dimensional arrangement of the atoms that constitute a molecule. It includes the general shape of molecule as well as bond length, bond angle, torsional angle and any other geometrical parameters that determine the position of each atom. Molecular geometry means bond length, bond angle and torsional angle. बॉन्ड लेंथ, बॉन्ड अँगल अँड टॉर्शनल अँगल मिळून 3-dimensional स्ट्रक्चर तयार होते, त्यास मॉलिक्युलर जिओमेट्री म्हणतात. यामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे बघा H2O वॉटर मॉलिक्युलचं जिओमेट्री अँड 3-dimensional स्ट्रक्चर आपल्याला दाखवलं आहे. यामध्ये OH बॉन्डमध्ये त्यामध्ये जो अँगल दाखवला आहे तो बॉन्ड लेंथ आणि H हायड्रोजन त्यामध्ये बॉन्ड अँगल दाखवला आहे. बॉन्ड अँगल, बॉन्ड लेंथ अँड टॉर्शनल अँगल मिळून मॉलिक्युलर जिओमेट्री होते. त्यानंतर देअर आर टोटल 14 पॉसिबल 3-dimensional लॅटिस. क्रिस्टल लॅटिस आर ऑल्सो नोन बाय ब्रेवियस लॅटिस, नेम आफ्टर द सायंटिस्ट ऑगस्टे ब्रेविस. क्रिस्टल लॅटिसमध्ये 14 पॉसिबल 3-dimensional लॅटिस अरेंज केलेले असतात. त्यामध्ये 14 एजेस अँड 14 बॉन्ड लेंथ असे मिळून 3-dimensional स्ट्रक्चर तयार होतात. त्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे बघा आपल्याला स्ट्रक्चरमध्ये, एक्झाम्पल ऑफ क्रिस्टल लॅटिस. त्यामध्ये लिथियम अँड क्लोरीनचे स्ट्रक्चर दाखवले आहे आपल्याला क्रिस्टल लॅटिसमध्ये. तर क्रिस्टल लॅटिसला ऑगस्टे ब्रेवियस या सायंटिस्टच्या नावावरून त्याला ब्रेवियस लॅटिस असे म्हणतात. केमिस्ट्रीमध्ये बरेच असे पॉईंट्स आहे की ते बरेच पॉईंटला सायंटिस्टच्या नावावरून त्या पॉईंटचं नेमिंग केलेलं असतं. यानंतर आपल्याला बघायचं आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रिस्टल लॅटिस. दी फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स आर डिपिक्टेड बाय ब्रेवियस लॅटिस. यामध्ये 3 कॅरेक्टरिस्टिक दिलेला आहे आपल्या क्रिस्टल लॅटिस. क्रिस्टल लॅटिस ऑल्सो नोन ॲज ब्रेवियस लॅटिस. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक, each point in a lattice represent a lattice sides or we can say lattice point. Second, each point denotes a particular types of constituent particles of matter, be it an atom, molecule or an ion. molecule or ion मध्ये प्रत्येक पॉईंट्स दिलेला असतो. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, by joining the lattice point inside the lattice we can definite geometry of the lattice. यामध्ये प्रत्येक पॉईंटची जिओमेट्री डिफिनाईट असते. त्यानंतर सेकंड पॉईंट बघायचा आपल्याला युनिट सेल. फर्स्टली युनिट सेल मीन्स युनिट सेल्स म्हणजे काय ते माहीत असले पाहिजे. तर युनिट सेल इज डिफाईन ॲज
The smallest repeating unit of crystal structure in three-dimensional we show the full geometry of the structure. Unit cell means smallest repeating unit of crystal structure. क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये जे स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट असते थ्री डायमेन्शनल मीन्स त्यामध्ये 3 साइड्स अँड 3 अँगल्स, 3 बाजू आणि 3 कोन मिळून जे स्ट्रक्चर तयार होते त्यालाच युनिट सेल असे म्हणतात. त्यामध्ये 3 साइड्स आणि 3 अँगल्स असल्यामुळे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असे त्याला नाव दिलेलं आहे. यामध्ये स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे. यामध्ये ABC या 3 साइड्स आहे आणि अँगल अल्फा बीटा गॅमा ग्रीन कलरमध्ये दाखवलेले डॉटेड लाइनिंगचे अँगल आहे. या स्ट्रक्चरवरून युनिट सेल म्हणजे काय ते आपल्या लक्षात येईल. त्यानंतर यामध्ये इथे पण युनिट सेलचे स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे. इथे सिंगल युनिट सेल आणि सेकंड स्ट्रक्चरमध्ये मोर युनिट सेल मिळून स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. द स्मॉलेस्ट पॉसिबल पोर्शन ऑर पार्ट ऑफ द क्रिस्टल लॅटिस विच रिपीट्स इट सेल्फ इन डिफरंट डायरेक्शन ऑफ द लॅटिस इज कॉल्ड ॲज युनिट सेल. युनिट सेल म्हणजे काय आपण बघितलं आहे, स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट ऑफ सेल. मेनी युनिट सेल्स कंबाईन्स टू जिओमेट्रिकल फ्रॉम द क्रिस्टल लॅटिस. जिओमेट्री म्हणजे काय आपण बघितलं आहे आत्ताच, अँगल अँड एजेस मिळून जिओमेट्री तयार होते. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युनिट सेल. दी फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स डिफाइन ए युनिट सेल. फर्स्ट वन इज ए युनिट सेल हॅज 3 edges A, B and C and 3 angles alpha, beta and gamma between the respective edges. आपण आत्ता स्ट्रक्चरमध्ये बघितले की युनिट सेलमध्ये 3 edges and 3 अँगल असतात, असे मिळून 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार होते. त्यानंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स दी AB and C may or may not be mutually perpendicular. ABC एकमेकांशी ते एजेस दाखवले आहेत एकमेकांशी परपेंडिक्युलर असतात. स्ट्रक्चरमध्ये दिसते की आपल्याला परपेंडिक्युलर. त्यानंतर थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स द अँगल बिटवीन एजेस B and C इज अल्फा, A and C is beta and that of between A and B is gamma. यामध्ये एजेस B and C मध्ये अल्फा अँगल तर A and C मध्ये बीटा अँगल अँड A and B मध्ये गॅमा अँगल्स दाखवलेला आहे. युनिट सेल आर 2 types. फर्स्ट प्रिमिटिव्ह युनिट सेल, सेकंड सेंटर्ड युनिट सेल. युनिट सेलचे 2 प्रकार आपल्याला बघायचे आहे. फर्स्ट आहे प्रिमिटिव्ह युनिट सेल, सेकंड सेंटर्ड युनिट सेल. यामध्ये टाइप्स ऑफ क्रिस्टल लॅटिस. त्यामध्ये 4 टाइप्स आहे. सिंपल फर्स्ट वन इज सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर, सेकंड वन इज बॉडी सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर, थर्ड वन इज फेस सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर, फोर्थ हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. यामध्ये त्याला ते लक्षात ठेवण्यासाठी त्याला शॉर्टमध्ये नेमिंग दिलेलं आहे. सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर SC, बॉडी सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर BCC, फेस सेंट्रल क्यूबिक स्ट्रक्चर FCC, हेक्झागोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर SCC. एक्झाममध्ये आपल्याला शॉर्ट फॉर्म्ससुद्धा विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज मीन बाय FCC, व्हॉट इज मीन बाय SCC, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ BCC, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ FCC. यामध्ये आपल्याला 4 टाईपचे स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवलेलं आहे. फर्स्ट सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर, सेकंड फेस सेंट्रल क्यूबिक, थर्ड बॉडी सेंटर्ड क्यूबिक, फोर्थ हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. यामध्ये स्ट्रक्चर अँड एक्झाम्पल दाखवलेलं आहे क्रिस्टल लॅटिसचे.
फर्स्ट बॉडी सेंटर क्यूबिक, त्यामध्ये एक्झाम्पल आहे आयर्न, व्हॅनेडियम, निओबियम, क्रोमियम. सेकंड फेस सेंटर क्यूबिक, त्यामध्ये एक्झाम्पल ॲल्युमिनियम, निकेल, सिल्वर, कॉपर, गोल्ड. नंतर हेक्झागोनल क्लोज पॅकिंग, त्यामध्ये एक्झाम्पल आहे टीन, टिटॅनियम, झिंक, मॅग्नेशियम अँड कॅडमियम. वन बाय वन आपल्याला स्टडी करायचं आहे. फर्स्ट आहे सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चर. इन सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चर देअर इज ओनली वन लॅटिस पॉईंट ॲट इच कॉर्नर ऑफ द क्यूब शेप युनिट सेल. यामध्ये आपल्या स्ट्रक्चरवरूनच लक्षात येते की सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चर मी क्यूब शेपचं स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे. दे मार्क द पोझिशन ऑफ आयदर ए सिंगल ॲटम ऑर द same group of atom known as the motif, which is repeated across the lattice. सेम सिंगल ॲटमचा जो लॅटिस पॉईंट आहे त्याला मोटिफ असे म्हटले आहे. दे सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चर with only one atom per lattice point is relatively rare in nature, as it is fairly unstable because of its low packing efficiency and low number of nearest neighboring around each atom. यामध्ये पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय तर पॅकिंग इफिशियन्सी इज डिफाईन ॲज पर्सेंटेज ऑफ स्पेस ऑक्युपाईड बाय कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स पॅक्ड इनसाइड द लॅटिस. पॅकिंग इफिशियन्सी मीन्स क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पर्सेंटेज जो स्पेस आहे त्याचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करण्यासाठी पॅकिंग इफिशियन्सी यूज केली जाते. तर त्याचं पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे व्हॅल्यूम ऑक्युपाईड बाय ॲटम डिवाइड बाय व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. त्यानंतर एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चरचं. पोलोनियम इज रिपोर्टेड टू क्रिस्टलाइज इन द सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चर. त्यानंतर सेकंड टाइप्स ऑफ क्रिस्टल लॅटिस बॉडी सेंटर क्यूबिक. यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर ड्रॉ करून दिलेलं आहे. The body center cubic structure is based on the simple cubic structure but has an additional lattice point at the very center of the cube. बॉडी सेंटर क्यूबिकमध्ये हे स्ट्रक्चर सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चरसारखीच आहे, परंतु त्यामध्ये फक्त एक लॅटिस पॉईंट ॲड केलेला आहे. द पॅकिंग इफिशियन्सी अँड नियरेस्ट नेगबर interaction are slightly higher than for the simple structure, so it is more common in nature. यामध्ये बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चरची इफिशियन्सी हाय असते, त्यामुळे ते मोर कॉमन इन नेचरचे स्ट्रक्चर आहे बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर. यामध्ये बॉडी सेंटर क्यूबिक स्ट्रक्चरचे एक्झाम्पल दिलेले आहे आयर्न, क्रोमियम अँड टंगस्टन. त्यानंतर थर्ड पॉईंट्स आहे दी फेस सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर. फेस सेंट्रल क्यूबिक स्ट्रक्चर शॉर्ट फॉर्म FCC. अनदर स्ट्रक्चर बेस्ड ऑन द सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चर इज फेस सेंट्रल क्यूबिक स्ट्रक्चर. अगोदर सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चर ड्रॉ करून त्याच्यावरती फेस सेंट्रल क्यूबिक स्ट्रक्चर ड्रॉ केले जाते. प्रत्येक स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चर अगोदर ड्रॉ करावं लागतं. इन दिस क्रिस्टल स्ट्रक्चर देअर आर द 8 लॅटिस पॉईंट ॲट इच कॉर्नर ॲज इन द सिम्पल क्यूबिक, बट देअर आर ॲडिशनल लॅटिस पॉईंट ॲट द सेंटर ऑफ इच फेस ऑफ द क्यूब. यामध्ये या स्ट्रक्चरमध्ये 8 लॅटिस पॉईंट हे प्रत्येक कॉर्नरवर एक पॉईंट असे मिळून 8 लॅटिस पॉईंट आहे या स्ट्रक्चरमध्ये फेस सेंट्रल क्यूबिक. दिस स्ट्रक्चर इज व्हेरी कॉमन फॉर मेटॅलिक एलिमेंट ॲज इट मॅक्झिमाइज द पॅकिंग इफिशियन्सी अँड हॅज द हायेस्ट नंबर ऑफ नियरेस्ट नेगबरिंग इन्क्रीजिंग इज स्टॅबिलिटी. या स्ट्रक्चरमध्ये त्याची इफिशियन्सी हाय असल्यामुळे
त्याची स्टॅबिलिटीसुद्धा हाय आहे, इन्क्रीजिंग स्टॅबिलिटी. दिस इज वाय द FCC स्ट्रक्चर इज समटाइम्स ऑल्सो कॉल्ड ॲज क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर. FCC स्ट्रक्चरलाच क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर असे म्हटले जाते. त्यानंतर 4th पॉईंट आहे हेक्झागोनल लॅटिस. हेक्झागोनल लॅटिस is formed only one type of unit cell, that primitive. Unit cell चे 2 टाइप्स आहे, प्रिमिटिव्ह अँड सेंटर युनिट सेल. त्यापैकी हेक्झागोनल लॅटिस हा प्रिमिटिव्ह टाईपमध्ये येतो. इन हेक्झागोनल लॅटिस ओनली वन साईड अँड 2 अँगल्स आर 90 अँड वन साईड्स अँगल इज 120. तर हेक्झागोनल लॅटिसचे स्ट्रक्चर बघू. यामध्ये हेक्झागोनल लॅटिसचे 2 स्ट्रक्चर दाखवले आहे. यामध्ये हेक्झागोनल लॅटिसमध्ये अल्फा अँगल हा 90 डिग्री अँड गॅमा अँगल हा 120 डिग्री असतो. यामध्ये हे प्रिमिटिव्ह टाईपचे स्ट्रक्चर युनिट सेल असल्यामुळे यामध्ये सेंटर क्युबिक सिंपल क्युबिक स्ट्रक्चरसारखे सेंटर नसते यात. आणि यामध्ये सेकंड सेक्शनमध्ये हाऊ टू कॅल्क्युलेट लॅटिस पॅरामीटर, लॅटिस पॅरामीटर कसे कॅल्क्युलेट करतात ते दाखवलेलं आहे ब्रॉड लाईनमध्ये. द हेक्झागोनल क्रिस्टल सिस्टीम कन्सिस्ट ऑफ द 7 पॉईंट्स ग्रुप दॅट हॅव द सिंगल 6 फोल्ड रोटेशन ॲक्सिस. यामध्ये हेक्झागोनल नावातच आहे, हेक्झागोनल मीन्स 7 कॉर्नर्स. यामध्ये 7 कॉर्नर्स मिळून स्ट्रक्चर ड्रॉ केले जाते हेक्झागोनल क्रिस्टल लॅटिस. दिस 7 पॉईंट्स ग्रुप हॅव 27 स्पेस ग्रुप ऑल ऑफ विच आर असाइन टू द हेक्झागोनल लॅटिस सिस्टीम. असे प्रत्येक कॉर्नरचे 7 पॉईंट्स मिळून 27 पॉईंटचे हेक्झागोनल स्ट्रक्चर तयार होते. ग्राफाइट इज ॲन एक्झाम्पल ऑफ क्रिस्टल दॅट क्रिस्टलाइज इन हेक्झागोनल क्रिस्टल लॅटिस. यामध्ये हेक्झागोनल क्रिस्टल लॅटिसचे ग्राफाइट हे एक्झाम्पल दिले आहे. हिरा आपण प्रत्यक्ष नसून बघितलेला पण फोटोमध्ये केव्हा आहे ना बघितलेला असेल, त्याचे सेम हेक्झागोनल क्रिस्टल लॅटिस हे सेम हिऱ्याच्या स्ट्रक्चर सारखे असते. त्यानंतर येथे प्रत्येक स्ट्रक्चर चार्ट वाईज स्टडी करायचं आहे आपल्याला. लॅटिस क्युबिक त्याचा टाईप्स प्रिमिटिव्ह, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड, एज लेंथ ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. यामध्ये प्रत्येक अँगलची लेंथ ही सेम आहे. त्यानंतर अँगल बिटवीन फेसेस यामध्ये अल्फा, बीटा, गॅमा 3 अँगल्स 90 डिग्रीचे. त्यानंतर त्याचे एक्झाम्पल दिलेले आहे NaCl, कॉपर अँड ZnS झिंक सल्फेट. सेकंड आहे टेट्रागोनल. त्याचा टाईप्स आहे प्रिमिटिव्ह, बॉडी सेंटर्ड, एज लेंथ ए इज इक्वल टू बी नॉट इज इक्वल टू सी. यामध्ये ए आणि बी सेम, एज लेंथ ए सी आर डिफरंट. अँगल बिटवीन अल्फा, बीटा, गॅमा 90 डिग्री. 3 अँगल सेम. एक्झाम्पल आहे व्हाईट टीन आणि टीन ऑक्साइड्स. त्यानंतर ऑर्थोथोम्बिक सेंटर्ड. ऑर्थोथोम्बिकमध्ये त्याचा टाईप्स आहे प्रिमिटिव्ह, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड, एंड सेंटर्ड. त्याची एज लेंथ ए नॉट इज इक्वल टू ए नॉट इज इक्वल टू बी, बी नॉट इज इक्वल टू सी. एज लेंथ ही प्रत्येकाची डिफरंट आहे यामध्ये. त्यामुळे अँगल अल्फा, बीटा, गॅमा सेम 90 डिग्री. एक्झाम्पल रोम्बिक सल्फर, बॅरियम सल्फेट अँड पोटॅशियम नायट्रेट. हा आपल्या सिलेबसमध्ये डिटेल दिलेला नाही, फक्त आपल्या माहिती होण्यासाठी या चार्टमध्ये दिलेला आहे हा पॉईंट ऑर्थोथोम्बिक. त्यानंतर हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. त्यामध्ये टाईप्स आहे प्रिमिटिव्ह, एज लेंथ ए इज इक्वल टू बी, बी नॉट इज इक्वल टू सी. यामध्ये ए आणि बी सेम एज लेंथ आहे, सी आर डिफरंट.
Angle alpha and beta 90 degree and gamma is 120 degree. त्याचं एक्झाम्पल आहे ग्रॅफाईट, झिंक ऑक्साईड अँड कॅडमियम सल्फेट. तर रोम्बो हेड्रल हा पण आपल्या सिलेबसमधला पॉईंट नाही आहे. त्यानंतर मोनोक्लिनिक, थर्ड ट्रायक्लिनिक. यामध्ये फक्त आपल्याला 4च टाईप महत्त्वाचे: फेस सेंट्रल क्युबिक, बॉडी सेंटर क्युबिक, सिम्पल क्युबिक्स आणि हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये व्हॉट इज मीन बाय युनिट सेल, व्हॉट इज मीन बाय क्रिस्टल लॅटिस, टाईप्स ऑफ क्रिस्टल लॅटिस स्टडी केलेला आहे. सेकंड लेक्चरमध्ये आपल्याला न्यू पॉईंट स्टार्ट करायचा आहे. थँक्यू.